तर ठाकरे बंधूंची युतीची घोषणा कधी होणार याकडे लक्ष लागलेलं आहे। भेटीनंतर नेमक्या प्रतिक्रिया काय काय उमटतायत जाणून घेऊया। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसे नेत्यांची बैठक संपन्न। दोघं भाऊ मनाने एकत्र येत असल्याचं दिसतंय। बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांवर काम करा, मतदार यादी घेऊन पडताळणी करा। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंच्या सूचना। तर सर्व नेत्यांनी स्थानिक पातळीवर विभागात जाऊन पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याच्याही सूचना। ठाकरे सेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाही। बाळा नांदगावकर यांची माहिती। राज ठाकरे दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम। ठाकरेंच्या सेनेच्या मुंबईतील खासदारांची उद्या बैठक। मातोश्रीवर 11 वाजता बैठक। ठाकरे बंधूंच्या शिवतीर्थवरील भेटीनंतर खासदारांच्या उद्याच्या बैठकीला महत्त्व। काल दोन भाऊ भेटले। कालची भेट राजकीय कशी म्हणतात? ठाकरे बंधूंच्या भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र येण्यावर चर्चा करणार। विजय वडेट्टीवार यांची माहिती। ठाकरे बंधूंमध्ये काल शिवतीर्थवर 2.25 तास चर्चा। कुणी कुणासोबत जावं हा त्यांचा पक्षाचा विषय। उद्धव ठाकरे बेभरवशी माणूस। नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका। ठाकरे बंधूंबाबत विरोधकांच्या मनात धास्ती। ठाकरे केवळ ब्रँड नाही, ठाकरे विचार आहे। विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांच्याकडून पलटवार। आमच्या पक्षामुळेच भाजप पक्ष महाराष्ट्रात आला। बाळासाहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढला। ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया। बाळासाहेबांचा त्याग विसरू नका, भाजपला टोला।